सर, आज महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपूर जिल्ह्यातर्फे एक समाजभूषण पुरस्कार इथे ठेवलेला आहे वनामतीला। सर, हे पुरस्कार कशा पद्धतीचं राहील आणि त्याचं प्रस्तावना कशी राहील आणि कोण कोण येणार आता? नागपूर महासभा जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात काम करतं आणि नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी करतो अध्यक्ष म्हणून। मी दीपक निलावर आणि आज जो कार्यक्रम आहे ही महासभा अनेक क्षेत्रातील वेगळ्या क्षेत्रातील लोकांचा नेहमी सन्मान करत असते। 2 वर्षाच्या आधी आम्ही माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्लांटेशनचा कार्यक्रम केला होता, तुम्हाला आठवत असेल कदाचित। तर त्यावेळेस आपण शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा सत्कार घेतला होता। 2 वर्षांना आज आपण नागपुरातील डॉक्टर लोकांचा सत्कार घेतो, ज्यांनी करोना काळात केलेली कामे, लोकांची सेवा, त्यांचा सेवाभाव हा सगळ्याला धरून त्यांचा सुद्धा सत्कार आहे। तसंच एक सत्कार माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सुद्धा आहे। त्यांनी आमच्या समाजाला आर्यवैश्य महासभेला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाकडून मिळवून दिलेला आहे। तर त्यांचा सुद्धा सत्कार आज आम्ही इथे ठेवलेला आहे। सुधीरभाऊ मुनगंटीवार, दुसरे आमदार आहे समीर भाऊ पुन्नावार, जे हिंगणघाटचे आमदार आहेत। त्यांना सुद्धा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। उत्कृष्ट सांसदपटू विधानसभा, उत्कृष्ट सांसदपटू विधानसभा म्हणून त्यांना राष्ट्रपतीकडून सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार आज आहे। आणि आमचा समाज पूर्ण आज आम्ही निमंत्रित केलेला आहे। नागपुरात आमचा समाज भरपूर आहे। मी 3 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, नागपूर, गोंदिया आणि रामटेक। तर आजचा कार्यक्रम सुद्धा असाच आहे, आपण सगळ्यांनी या। सर, आज इथे समाजभूषण पुरस्कार सोबत एक पुस्तकचे विमोचन पण करणार आहे। ते पुस्तकचे विमोचन कशा पद्धतीने आहे आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे? महासभा ही जी 19 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये काम करते, ही जी मेन बॉडी आहे आमची, त्या मेन बॉडीने ठरवलं की आपल्याला आपल्या समाजाचं एक तिरुपती येथे भक्त निवास उभं करायचं आहे। त्या भक्त निवासाची नीव त्यांनी टाकली आणि नीव टाकली तर आम्हाला तिथे एक जागा एका संस्थेने डोनेट केली आमच्या महासभेला आणि बाकीचं कॉन्ट्रीब्युशन करून त्याचं बांधकामसुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामध्ये 102 रूम राहतील आणि त्या फक्त आमच्या समाजापुरत्याच राहणार नाही, तर जनरल लोकांना सुद्धा ज्यावेळेला अवेलेबिलिटी असेल, जशी असेल तसे तुम्हाला कधी काम पडलं तर त्या रूम तुम्ही सुद्धा यूज त्यावेळेस करू शकता। इतकी सुंदर व्यवस्था आम्ही तिरुपती येथे करत आहोत। तिरुपती हे आपलं सर्वांचं दैवत आहे। मला वाटतं की कोणी दरवर्षी जातं, कोणी 2 वर्षांनी जातं, पण तिरुपतीला जाताना, तीर्थक्षेत्र तिरुपती इथं जाताना कोणीही विचार करत नाही मी आत्ताच जाऊन आलो, कालच जाऊन आलो, असा विचार न करता किती वेळ जाण्याचा तो प्रयत्न करतो व्यक्ती। तर समाजातील प्रत्येक घटकांसाठी ते उपलब्ध असेल या निमित्ताने आम्ही त्याचं पुस्तकाचं अनावरणसुद्धा आज या निमित्तानं ठेवलेलं आहे। सर, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नागपूर जिल्ह्याचे आप अध्यक्ष आहात। या अनुषंगाने आपण जनतेला इथे येणाऱ्या लोकांना काय एक संदेश आवाहन कराल? मी खूप लहान माणूस आहे, संदेश वगैरे कोणाला देणार नाही, कारण की कसं असतं की प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात सगळी लोक मोठी आहेत आणि त्यांना संदेश देणं हे तर माझं काम होऊच शकत नाही। आणि तुम्ही सगळेजण मला ओळखतात, मी तर कुठून कुठे आलो हे सगळंच माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे। तर त्यामुळे संदेश देण्याच्या इतक्या लायकीचा मी नाही आहे, पण सगळ्यांनी सत्कार करावा, सगळ्यांचा मान द्यावा, सन्मान द्यावा आणि लोकांना, गरिबांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा।